मी प्राध्यापक उमंग मंगनाळे. विद्यार्थी मित्रो, आपण मागच्या क्लासमध्ये ह्यूमन एक्सक्रिटरी सिस्टीम्स चॅप्टर सुरू केला आहे. चॅप्टरचं नाव आहे एक्सक्रिटरी प्रोडक्ट्स अँड एलिमिनेशन. हा चॅप्टर आपण मागच्या क्लासमध्ये स्टार्ट केला होता आणि त्या चॅप्टरमध्ये आपण डिफरंट मोड ऑफ एक्सक्रिशन कसं होतं ते पाहिले आणि डिफरंट अॅनिमल मध्ये जे एक्सक्रिटरी ऑर्गन्स असतात त्याबद्दल चर्चा केली होती. आज आपण त्या चॅप्टरचा पुढचा पार्ट घेत आहोत, ह्यूमन एक्सक्रिटरी सिस्टीम्स. ऍक्च्युली हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, बेसिक आहे. ओके, स्कूल लेवल पासून ते कॉलेज लेवल पर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ खूप महत्वाचा ठरणार आहे. ठीक आहे, त्यामुळं ह्यूमन एक्सक्रिटरी सिस्टीम मध्ये कोणकोणते पार्ट येतात, ह्यूमन एक्सक्रिटरी सिस्टीम मध्ये कोणकोणते पार्ट येतात, तर ही डायग्राम आहे ह्यूमन एक्सक्रिटरी सिस्टीमची आणि यामध्ये चार पार्ट येतात. चार पार्ट्स. कोणकोणते चार पार्ट येतात? नंबर 1 पेअर ऑफ किडनी. पहिला पार्ट जो येतो हे पेअर, कोणाचं पेअर? किडनीचं. ओके, म्हणून फर्स्ट पार्ट इज पेअर ऑफ किडनी. ओके, म्हणजे किडनीची जोडी असते त्याला पहिला पार्ट म्हणतो आपण. कोणाचा? ह्यूमन एक्सक्रिटरी सिस्टीमचा हा पहिला पार्ट आहे. सेकंड पार्ट इज पेअर ऑफ युरेटर्स. पेअर ऑफ युरेटर्स. व्हॉट इज युरेटर्स? ओके, असा ऑर्गन जे किडनी पासून ते युरिनरी ब्लॅडरला जोडतो, ट्यूब असतात जी किडनी पासून ते युरिनरी ब्लॅडरला जोडतो त्याला म्हणजे युरेटर्स. इथे असतात युरेटर पेअर असतात, जोडी असते. तिसरं आहे युरिनरी ब्लॅडर, ज्याला आपण लघवीची पिशवी म्हणतो किंवा मूत्राशयाची पिशवी म्हणतो, ज्यामध्ये अंदाजे 1 लिटर पर्यंत युरिन फिल भरते. ओके, आणि सगळ्यात शेवटचा पार्ट जो की युरेथ्रा आहे. युरेथ्रा म्हणजे अशी ट्यूब आहे की लघवी इथं पूर्ण भरल्यानंतर काही वेळानंतर ही लघवी बाहेर निघून जाते. मग ते मेल मध्ये असो किंवा फिमेल मध्ये असो, जिथून लघवी बाहेर पडते त्या ओपनिंगला, त्या छिद्राला, त्या पाईपला काय म्हणतात? युरेथ्रा असं म्हणतात. हे युरेथ्रा मेल मध्ये आणि फिमेल मध्ये थोडासा वेगळा असतो. त्याची लांबी कमी जास्त असते कोणाची? युरेथ्राची. ओके, तुम्ही डायग्रामॅटिकली पाहिलं पण आता दिस इज द डायग्राम ऑफ ह्यूमन एक्सक्रिटरी सिस्टीम्स. आपल्याला माहित आहे हे डायग्राम तर आहे, पण या डायग्राम म्हणून आपलं वर्किंग कसं चालतं हे पण कळतं. ह्यूमन एक्सक्रिटरी सिस्टीम्स कशा प्रकारे काम करते यावर आपण चर्चा करणार आहोत. तुम्हाला माहित आहे हार्ट मधून जे ब्लड पंपिंग होतं, अंदाजे एका मिनिटाला 5000 ml ब्लड पंप करतं हार्ट. त्यापैकी 1100 ते 1200 ml किडनीकडे जातं, म्हणजेच 1/5 पार्ट किडनीकडे जातं आणि ते किडनी काय करते? फिल्टर करते. कळते का? म्हणजे हार्ट मधलं जे 1/5 पार्ट आहे ब्लडचा तो किडनीकडे जातो आणि ती किडनी फिल्टर करते. म्हणून किडनीला म्हणतो आपण एक्सक्रिटरी ऑर्गन्स. ओके, ऑर्गन फॉर होमिओस्टॅसिस. हा असा ऑर्गन आहे की जे शरीरामध्ये काय करतं? होमिओस्टॅसिस मेंटेन करतं, वॉटरचं बॅलन्स मेंटेन करतं, सॉल्टचं बॅलन्स मेंटेन करतं. ओके, इव्हन तो हार्मोन पण तयार करते. किडनी काय करते? हार्मोन तयार करते. कारण तुम्हाला माहित असेल किडनीच्या टॉपला, ओके, at the top of kidney there is the presence of a gland is called as adrenal glands. adrenal gland असते ज्याला आपण सुप्रारिनल ग्लँड सुद्धा म्हणतो, ज्यामध्ये हार्मोन बनतात. adrenal कॉर्टेक्स मध्ये वेगळे हार्मोन बनतात, adrenal medulla मध्ये वेगळे हार्मोन बनतात. त्याबद्दल आपण चर्चा नंतर करूया हार्मोनल कोऑर्डिनेट चॅप्टर मध्ये. केमिकल कोऑर्डिनेट चॅप्टर मध्ये आहे हे सगळं. पण सध्या आपण पाहणार आहोत की किडनी मध्ये कोणकोणते पार्ट आहेत किंवा ह्यूमन एक्सक्रिटरी सिस्टीम मध्ये कोणकोणते पार्ट आहेत. आपल्याला माहित आहे हार्ट मधून जेव्हा ब्लड पंपिंग होतं, हार्ट मधून जेव्हा ब्लड बाहेर येतं, कोण आणते बाहेर? बॉडी पार्ट कडे सिस्टमिक अओर्टा. हार्ट मधून जेव्हा ब्लड बाहेर येतं ते बाहेर कोण आणतं? सिस्टमिक अओर्टा. आणि सिस्टमिक अओर्टाची एक ब्रँच म्हणजे कोण? डॉर्सल अओर्टा. लिसन केअरफुली. सिस्टमिक अओर्टाची एक ब्रँच म्हणजे डॉर्सल अओर्टा, जी अब्डॉमेन मध्ये शिरते, अब्डॉमेन मध्ये जाते. आणि डॉर्सल अओर्टाची ब्रँच म्हणजे कोण? रिनल आर्टरी, जी किडनी मध्ये शिरते. आणि किडनी मध्ये शिरून काय करते? किडनीला ब्लड सप्लाय करते ना. कोण? रिनल आर्टरी. म्हणजे हार्ट कडून सिस्टमिक अओर्टा, सिस्टमिक अओर्टा कडून डॉर्सल अओर्टा. फ्रॉम हार्ट म्हणून तुम्हाला येतं, हार्ट कडून आली सिस्टमिक अओर्टा आली, सिस्टमिक अओर्टा कडून डॉर्सल अओर्टा आली आणि डॉर्सल अओर्टाची एक ब्रँच रिनल आर्टरी कडे गेली. रिनल आर्टरी किडनीला ब्लड सप्लाय करते. लक्षात येऊ नये का? रिनल आर्टरी मध्ये युरिया जास्त असतो. मग किडनी मध्ये ब्लड गेलं रिनल आर्टरीद्वारे, किडनी काय करते? ते ब्लड फिल्टर करते.
आणि रक्तामधलं ब्लड मधलं एक्सेस वॉटर असेल, सॉल्ट असेल, ओके, अमिनो ऍसिड असतील, ग्लुकोज असेल, ओके, युरिया असेल, या सगळ्यांचं फिल्ट्रेशन होतं, चालतात ते पदार्थ आणि मग पुन्हा ते ब्लड वापस जातं कुठून? रिनल व्हेनच्या द्वारे किडनीकडून वापस जातं. रिनल व्हेनद्वारे किडनीकडून वापस जातं. ओके, आणि मग ते ब्लड, ओके, रिनल व्हेनद्वारे किडनीकडून वापस जातं आणि हे ब्लड मग कसं असतं? या ब्लड मध्ये युरिया नसतो. ओके, कुठल्या ब्लड म्हणालोय? रिनल आर्टरी मध्ये काय होतं? रिनल आर्टरी मध्ये युरिया होता, पण रिनल व्हेन मध्ये युरिया नाही. मग युरिया गेला कुठं? रिनल आर्टरी मध्ये युरिया होता, रिनल व्हेन मध्ये युरिया नाही. मग युरिया गेला कुठं? युरिया फिल्टर झाला वॉटर सोबत आणि मग ब्लड मधून, आणि तो युरिया मग काय होतो? अलॉंग विथ वॉटर सोबत इकडे जातो खाली कुठे? युरिनरी ब्लॅडर कडे. म्हणून ब्लड मधून युरियाचं सेपरेशन होतं, फिल्ट्रेशन होतं, सॉल्टचं, वॉटरचं वगैरे, आणि मग ते पदार्थ तिथे येऊन जमा होतात. त्याला म्हणतो आपण युरिन. आणि मग ही युरिन काय होते? किडनीकडून फिल्टर होऊन युरेटरच्या द्वारे युरिनरी ब्लॅडर मध्ये जमा होते अंदाजे 1 लिटर पर्यंत. आणि काही इंटरव्हल नंतर, काही काळानंतर ते युरिनरी ब्लॅडर पूर्ण भरलं की मग युरिन बाहेर निघून जाते. आपण मेकॅनिझम नंतर बघूया. ओके, पार्ट बघूया अगोदर सगळे कोणकोणते आहेत. मी तुम्हाला म्हणलं हार्टकडून येणारी डॉर्सल अओर्टा, हार्टकडे वापस जाणारी इन्फेरियर वेना केव्हा तुम्हाला शिकवलं मी. हार्टच्या कडे खालून जाणारे हार्टच्या बॉडी पार्ट कडून, खालच्या बॉडी पार्ट कडून जे हार्ट मध्ये शिरते, हार्टच्या राईट अओर्टा मध्ये शिरते. ओके, राईट आट्रियम मध्ये शिरते. राईट आट्रियम मध्ये कोणाच्या? हार्टच्या खालून शिरते राईट आट्रियम मध्ये. त्याला म्हणतात इन्फेरियर वेना केव्हा, त्याला पोस्ट कॅव्हा सुद्धा म्हणतात. ओके, इन्फेरियर वेना केव्हाला पोस्ट कॅव्हा म्हणतात. जे काय करते? किडनीकडून ब्लड कोणाकडे घेऊन जाते? हार्टकडे घेऊन जाते वापस. ओके, मग अड्रेनल ग्लॅंड मध्ये तुम्हाला म्हणलं मी, अड्रेनल ग्लॅंड हे किडनीच्या वर असतं, त्याला सुप्रारेनल ग्लॅंड म्हणतात. ओके, ते हार्मोन तयार करतं, वेगवेगळे हार्मोन बनवतं. अड्रेनल ग्लॅंड्स, ग्लुकोकॉर्टिकॉइड्स, मिनरलोकॉर्टिकॉइड्स, अड्रेनालिन, वेगवेगळे हार्मोन बनतात. ओके, अड्रेनल ग्लॅंड पासून. आणि मग किडनीमध्ये कोणकोणते पार्ट आहेत? किडनीमध्ये तुम्ही जर बेसिकली पाहिलात तर किडनीमध्ये आपल्याला बाहेरून किडनीचे किती पार्ट दिसतात? 3 पार्ट दिसतात. सगळ्यात बाहेरचा रिनल कॉर्टेक्स, मधला रिनल मेडुला, आणि सगळ्यात मधला रिनल पेल्विस. जिथे स्पेस असतो मध्ये स्पेस, त्याला रिनल पेल्विस म्हणतात. ज्या ठिकाणी युरिन बनते आणि रिनल पेल्विस मध्ये युरिन काय होते? हायलमच्या द्वारे वाढे. हायलम, हायलम म्हणजे डिप्रेशन, किडनीच्या मध्ये जे डिप्रेशन आहे, जिथून रिनल आर्टरी मध्ये शिराली, रिनल व्हेन बाहेर आली, युरेटर बाहेर आली, न्यूरॉन मध्ये शिराले, त्या भागाला म्हणतात हायलम. हायलम हा शब्द तुम्ही अनाट्रॉपस ओईल मध्ये पण शिकलात, ओईल मध्ये पण शिकलात. जिथं बॉडी आणि फ्युनिकल एकमेकांना जुळतात त्या भागाला हायलम म्हणतो. या ठिकाणी हायलम म्हणजे काय? डिप्रेशन आहे, खळगी आहे किडनीच्या एका साईडला, त्याला हायलम म्हणतात. जिथून हे मध्ये शिरतं आणि बाहेर येतं. नंतर युरेटर खाली ओपन होतात कुठं? युरिनरी ब्लॅडर मध्ये. आणि ज्या ठिकाणी ओपन होतात त्या ठिकाणी ऑब्लिकली ओपन होतात. त्यामध्ये कुठलेही व्हॉल्व्ह नसतात, व्हॉल्व्ह नसतात. वरून येणारी युरिन डायरेक्ट कुठे जमा होते? युरिनरी ब्लॅडर मध्ये. आणि युरिनरी ब्लॅडर मध्ये लक्ष देऊन आहे का, हे युरेटरला, दोन युरेटरला आणि युरेथ्राला जोडणाऱ्या स्ट्रक्चरला म्हणतात ट्रायगोन. काय म्हणतात? ट्रायगोन असं म्हणतात. युरिनरी ब्लॅडर थोडी ताणणारी पिशवी आहे, डिस्टेन्सेबल आहे, आणि त्याच्यामध्ये ट्रायगोन नावाचा पार्ट असतो. आणि युरिनरी ब्लॅडरच्या खाली कोण आहे? युरेथ्रा. युरेथ्रा म्हणजे काय? एक ट्यूब असते, पाईप असतो. ओके, ते युरिन कॅरी करतो. म्हणून कुठून? युरिनरी ब्लॅडर मधून खाली, त्याला म्हणतात युरेथ्रा. ओके, मग तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ एक्सरेट सिस्टीम मध्ये वेगवेगळे पार्ट मी तुम्हाला सांगितले. ओके, आता आपण पहिला पार्ट सुरू करूया, पेअर ऑफ किडनी. तुम्हाला म्हणलं पेअर ऑफ किडनी मध्ये अगोदर आपण पाहणार स्ट्रक्चर ऑफ किडनी. मग पेअर ऑफ किडनी मध्ये तुम्हाला माहिती आहे किडनी 2 आहेत, त्यामध्ये एका किडनी स्ट्रक्चर तुम्हाला इथे डिटेल मध्ये स्टडी करायचंय. डायग्राम यूज आहे, एनलार्ज करून दाखवली आहे, मोठी करून दाखवली आहे किडनीची डायग्राम. ओके, कशाची? स्ट्रक्चर ऑफ किडनी. ओके, किडनीचा कलर कसा आहे? किडनी जनरली रेडिश ब्राऊन कलरची आहे. बीन शेप्ड आहे, बीन शेप्ड एक प्रकारचं सीड आहे बीन मध्ये. आणि स्ट्रक्चर इन्क्लोज्ड इन द 3 लेयर्ड फायब्रस कॅप्सूल. ओके, किडनीच्या भोवती काय आहे? 3 लेयरनं बनलेलं फायब्रस कॅप्सूल आहे. कॅप्सूलचा अर्थ काय? कवच.
आणि लक्ष देऊ नका या फायब्रस कॅप्सूल मध्ये पुन्हा 3 लेयर असतात. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. सगळ्यात बाहेरचा रिनल फॅसिया, त्याच्या आतला रिनल कॅप्सूल, त्याच्या आतला ऍडिपोज कॅप्सूल, त्याच्या आतला रिनल कॅप्सूल. पुन्हा एकदा सांगलोय फायब्रस कॅप्सूल हे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे कोणाच्या भोवती, किडनीच्या भोवती, आणि 3 लेअरनं बनलेला आहे. सगळ्यात बाहेरचा रिनल फॅसिया, त्याच्यामधला रिनल कॅप्सूल, ऍडिपोज कॅप्सूल आणि त्याच्यामधला रिनल कॅप्सूल. ओके, मधून बाहेर सांगा म्हणलं आणि बाहेरून मध्ये सांगा म्हणलं तर सांगता यावं. बाहेरून मध्ये कोण कोण आहेत? रिनल फॅसिया, ऍडिपोज कॅप्सूल आणि रिनल कॅप्सूल असे 3 लेअरचं काय आहे? फायब्रस कव्हरिंग आहे कोणाच्या भोवती, किडनीच्या भोवती, जे बाहेरून प्रोटेक्शन करतो. किडनी कुठं असतात? तो किडनी जनरली बॅक साइडला असतात. ओके, आपल्या बॉडीच्या बॅक साइडला असतात, म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो? डॉर्सल साइड म्हणू शकतो. डॉर्सल साइड, बॅक साइड. आणि किडनीला प्रोटेक्शन कोण देतं? पाठीमागून व्हर्टिब्रल कॉलम आहे आणि फ्लुएटिंग टिप असतात 11 आणि 12 नंबरच्या. 11 नंबर आणि 12 नंबरच्या फ्लुएटिंग टिप असतात पेयर्स, ते पण प्रोटेक्शन देतात. दे आर सिच्युएटेड इन द लेवल ऑफ लास्ट thoracic vertebra टू द थर्ड lumbar vertebra. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. किडनीची लोकेशन कुठे आहे? व्हर्टिब्रल कॉलम मध्ये. thoracic vertebra जो 12 नंबरचा आहे, लास्ट आहे, आणि लंबर vertebra जो 3 नंबरचा आहे, तर दोघांच्या मध्ये लोकेशन कोणाची? किडनीची लोकेशन आहे. आणि किडनीची लांबी किती आहे? 10 ते 12 सेंटीमीटर. ओके, रुंदी किती आहे? विड्थ 5 to 7 सेंटीमीटर आणि थिकनेस किती आहे? 2 to 3 सेंटीमीटर. पुन्हा एकदा सांगले, लेंथ 10 to 12 सेंटीमीटर, विड्थ 5 to 7 सेंटीमीटर आणि थिकनेस किती आहे म्हणलं तर 2 to 3 सेंटीमीटर. दिस इज द पॅरामीटर ऑफ साइज ऑफ द किडनी. आणि किडनीचा एव्हरेज वेट किती असतं म्हणलं तर? ओके, सर्वसाधारणपणे किडनीचं वेट 120 ते 170 ग्रॅम असतं. 120 to 170 ग्रॅम असतं, पण इन अन एव्हरेज 150 ग्रॅम असतं. म्हणजेच बॉडी वेटच्या 1% असतं. शरीराच्या वजनाचे 1% अंदाजे आपण सांगू शकतो. ओके, ही किडनी स्ट्रक्चर आहे. मी तुम्हाला म्हणलं ऑन द कॉन्केव म्हणजे काय? दबलेला भाग. किडनीचा कॉन्केव जो पार्ट आहे त्याला म्हणतो आपण ओपनिंग. जिथून ओपनिंग आहे कोणाची? रिनल आर्टरीची, रिनल व्हेनची, ओके, युरेटरची, त्या भागाला कॉन्केव पार्ट म्हणतात. आणि त्या कॉन्केव पार्ट इज कॉल्ड ॲज हायलम, त्याला हायलस म्हणतात. आणि हायलस म्हणून काय काय होतो? ब्लड वेसल कोणत्या? रिनल आर्टरी, रिनल व्हेन त्या मध्ये बाहेर येतात. आणि नर्व्स आहेत, लिम्फॅटिक डक्ट आहेत जे लिम्फ कॅरी करतात, आणि युरेटर वगैरे आहे हे पार्ट मध्ये जातात किंवा बाहेर येतात. कुठून? कोण्या ठिकाणावरून? ऍट द प्लेस ऑफ हायलम. हायलम म्हणजे दबलेला पार्ट आहे कोणाचा? किडनीचा. कॉन्केव पार्ट आहे, तिथून काहीतरी मध्ये आणि काहीतरी बाहेर येतं, त्याला म्हणतात कॉन्केव पार्ट. ऑन द कॉन्केव साइड ऑफ द किडनी जो कॉन्केव पार्ट आहे त्या ठिकाणी होतं. आणि हायलम लीड टू द, लक्ष देऊ नका, हायलमच्या मध्ये काय होतं? पुन्हा फनेल सेप्रो स्ट्रक्चर तयार होतं आणि दॅट इज कॉल्ड ॲज पेल्विस. इथं नाव. ओके, हायलमच्या मध्ये काय असतं? एक फनेल सेप्रो स्ट्रक्चर असतं. ओके, जे की युरिन कलेक्ट करतं त्या पार्टला म्हणतात रिनल पेल्विस. कुठं असतं? हायलमच्या मध्ये भागामध्ये, मधल्या भागामध्ये कॅव्हिटी असते, त्या कॅव्हिटीला म्हणतात रिनल पेल्विस असं म्हणतात. आणि विथ प्रोजेक्शन इज कॉल्ड लाईक कॅलिसेस. आणि रिनल पेल्विसच्या नंतर काय असतात? कॅलिक्स असतात. कोणते कॅलिक्स? मेजर कॅलिक्स आणि मायनर कॅलिक्स. ओके, अगोदर मोठे असतात ते मेजर कॅलिक्स आणि छोटे असतात ते मायनर कॅलिक्स. आणि मायनर कॅलिक्स कुठून येतात? रिनल पॅपिलामधून. आणि रिनल पॅपिला म्हणजे काय? पिरॅमिडचा अपेक्स. हे जे पिरॅमिड आहे ट्रायंग्युलर शेप, त्याचा अपेक्सला म्हणतो आपण रिनल पॅपिला आहे. आणि रिनल पॅपिला म्हणून काय आपण होतं? मायनर कॅलिक्स. आणि मायनर कॅलिक्स अनेक कंबाईन होऊन मेजर कॅलिक्स बनतो, आणि मेजर कॅलिक्स कंबाईन होऊन रिनल पेल्विस बनतो. पुन्हा एकदा सांगावे, पिरॅमिडचा अपेक्स म्हणजे रिनल पॅपिला. रिनल पॅपिलाचं रूपांतर मायनर कॅलिक्स मध्ये होतं, छोटे कॅलिक्स. मायनर कॅलिक्सचं मेजर कॅलिक्स बनतं, आणि मेजर कॅलिक्सचं कुठं ओपनिंग होतं? रिनल पेल्विस मध्ये होतं. ऍक्च्युअली दिस इज द पाथ ऑफ युरिन फ्लो. हा युरिनच्या फ्लोचा पाथ आहे, मार्ग आहे. अशा प्रकारे वेगळ्या ठिकाणी युरिन पास होते. ओके, कुठं? किडनीमध्ये ट्यूबच्या द्वारे. आणि किडनी हॅज, मी तुम्हाला म्हणलं किडनीमध्ये जे बाहेरचं कव्हर आहे ते कव्हर जर सोडलं तर मग मध्ये काय? किडनीच्या बाहेरच्या भागाला म्हणतात कॉर्टेक्स. आउटर पार्ट ऑफ द किडनी इज कॉल्ड कॉर्टेक्स.
आणि इनर पार्टला म्हणतात मिडुला. रिनल कॉर्टेक्स आणि रिनल मिडुला. आर फॉर रिनल, ज्या ज्या ठिकाणी आर शब्द दिला मी ते रिनल आहे. आणि मिडुला मध्ये काय असतं, ट्रायंग्युलर शेपेड स्ट्रक्चर जे असतं त्याला म्हणतात रिनल पिरॅमिड. हे रिनल पिरॅमिडची संख्या लक्षात ठेवा, एक्झाम मध्ये विचारतात. 6 to 20 असते. आणि पिरॅमिड म्हणजे काय, ट्रायंग्युलर स्ट्रक्चर असतं, त्रिकोणाकार स्ट्रक्चर असतं. या पिरॅमिडचा बेस कोणीकडे आहे, कॉर्टेक्स कडे आहे, अपेक्स कोणीकडे आहे, पेरियस कडे आहे. पिरॅमिडचा बेस कॉर्टेक्स कडे आहे आणि पिरॅमिडचा अपेक्स कोणीकडे आहे, रिनल पेरियस कडे आहे. ओके. आणि मग त्याला म्हणतात रिनल पिरॅमिड्स. त्रिकोणाकृती असतात. ओके. पिरॅमिड सारखं पिरॅमिड होम असतात तसे असतात ते. आणि पिरॅमिडचं जे कॅलिस आहे मायनर कॅलिस वगैरे ते इनसाइडला असतात. ओके. प्रोजेक्टिंग इनटू द कॅलिसेस. पिरॅमिडच्या अपेक्सला आपण म्हणलं होतं रिनल पॅपिला आहे, त्याच्यानंतर मायनर कॅलिस तयार होतं, त्याच्यानंतर मेजर कॅलिस तयार होतं. आणि लक्ष देऊन आहे का, रिनल कॉर्टेक्स काय काय ठिकाणी मध्ये शिरला आहे, कुठं मिडुला मध्ये. रिनल कॉर्टेक्स हा काय काय ठिकाणी मिडुला मध्ये शिरला आहे. आणि ज्या ठिकाणी तो मिडुला मध्ये शिरला आहे त्या ठिकाणी त्या भागाला म्हणतात रिनल कॉलम ऑफ बर्टिनी. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. रिनल कॉर्टेक्सचा भाग पिरॅमिडच्या मध्ये शिरतो, 2 पिरॅमिडच्या मध्ये. कॉर्टेक्सचा भाग मिडुलाच्या मध्ये शिरतो आणि त्या भागाला म्हणतात रिनल कॉलम ऑफ बर्टिनी असं म्हणतात. ऍक्च्युली पिरॅमिडच्या मधला गॅप आहे तो. ओके. आणि ज्या ठिकाणी युरिनचं एक्सचेंज वगैरे होतं टिश्यू सोबत, ओके, इंटरस्टॅटियल फ्लुइड सोबत, मिडुलरी इंटरस्टॅटियल फ्लुइड म्हणतो आपण त्याला, त्या ठिकाणी वॉटर म्हणा, साल्ट म्हणा ह्याचं एक्सचेंज होतं रिनल ट्यूब आणि पेरिट्युब्युलर कॅपिलरी मध्ये. ओके. तर त्या ठिकाणाला म्हणतात रिनल कॉलम ऑफ बर्टिनी. हे सगळे ठिकाण आहेत. आणि ओव्हरऑल स्ट्रक्चर ऑफ किडनी तुम्ही पाहिलात तर किडनीच्या मध्ये काय असतात, मग एका किडनीमध्ये 1 मिलियन एवढे नेफ्रॉन असतात. एका किडनीमध्ये किती नेफ्रॉन असतात, 1 मिलियन नेफ्रॉन असतात. आणि नेफ्रॉन इज कॉल्ड ॲज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी. आणि नेफ्रॉनचा काही भाग कॉर्टेक्स मध्ये आहे आणि काही भाग मिडुला मध्ये आहे. कोणता भाग कॉर्टेक्स मध्ये आहे, कोणता भाग मिडुला मध्ये आहे, याच्यानंतर पुढच्या डायग्राम मध्ये मी सांगणार आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा आता, नेफ्रॉन्स आर पॅक्ड इन द किडनी and some of the part of nephron is in the cortex and some of the part of nephron is in the medulla. आता सांगतो तुम्हाला मी वाटल्यास नेफ्रॉनचे कोणकोणते पार्ट कॉर्टेक्स मध्ये असतात. ओके. अगोदर ग्लोमेरुलस, बॉमॅस कॅप्सूल, पीसीटी आणि डीसीटी हे 3-4 पार्ट कॉर्टेक्स मध्ये असतात. आणि मिडुला मध्ये कोणकोणते असतात, हेनलेस लूप किंवा लूप ऑफ हेनले आणि कलेक्टिंग डक्ट असे 2 पार्ट मिडुला मध्ये असतात. तुम्हाला हे पण माहित असेल कलेक्टिंग डक्ट कुठे ओपन होतात, मिडुलाच्या अपेक्स मध्ये ओपन होतात. आणि ज्या ठिकाणी ते ओपन होतात कलेक्टिंग डक्ट, लक्ष देऊन आहे का, 7 to 8 कलेक्टिंग डक्ट कंबाईन टू फॉर्म डक्ट ऑफ बेलिनी. 7 ते 8 कलेक्टिंग डक्ट कंबाईन होतात आणि त्याला आपण डक्ट ऑफ बेलिनी असं म्हणतो. आणि ते डक्ट ऑफ बेलिनी कुठे ओपन होतात, रिनल पॅपिला मध्ये ओपन होतात. डक्ट ऑफ बेलिनी ओपन इनटू द रिनल पॅपिला. ओके. आणि किडनीचं मेन फंक्शन काय म्हणलं तर, किडनी मेंटेन द होमिओस्टॅसिस. होमिओस्टॅसिसचा अर्थ टू कीप द इंटरनल एन्व्हायरमेंट कॉन्स्टंट. म्हणजे काय, शरीरामध्ये वॉटर आणि सॉल्ट त्या दोघांचं लेवल कॉन्स्टंट ठेवण्याचं काम किडनी करते. वॉटर जास्त झालं वॉटर काढून टाकते, सॉल्ट जास्त झालं सॉल्ट बाहेर काढून टाकते. म्हणून दोघांचं लेवल मेंटेन करण्याचं काम किडनी करते. आणि म्हणून त्या प्रोसेसला म्हणतात होमिओस्टॅसिस. ओके. मी तुम्हाला सांगत होतो की या ठिकाणी किडनीमध्ये युरिन जेव्हा जमा होते कुठं, युरिनेट ब्लॅडर मध्ये. युरिनेट ब्लॅडरच्या खाली हा युरेथ्रा आहे आणि युरेथ्राच्या मध्ये 2 स्पिंचर असतात. तुम्हाला माहिती वाढी स्पिंचर्स. स्पिंचर म्हणजे सर्क्युलर मसल असतात, ते ओपन आणि क्लोज करायला मदत करतात. युरेथ्राच्या ओपनिंग मध्ये आणि क्लोजिंग मध्ये मदत करतात. हे 2 स्पिंचर आहेत. इंटरनल स्पिंचर जे आहे ते इन्व्हॉलंटरी आहे, अनैच्छिक आहे. आणि एक्सटर्नल स्पिंचर जे आहे ते व्हॉलंटरी आहे, ऐच्छिक आहे. म्हणजे आपण लघवी कंट्रोल करू शकतो. कधी मोठेपणी, लहानपणी लघवी कंट्रोल करू शकत नाही. जे मूल 2 वर्षापर्यंत असतं त्याला लघवी कंट्रोल होत नाही, कारण त्याच्यामध्ये इंटरनल स्पिंचर काम करतात. फक्त ते इन्व्हॉलंटरी असतात. आणि मग लहान मूल लघवी आली म्हणलं, सू आली म्हणलं लगेच सोडून देतं, त्याला कंट्रोल होत नाही, बाथरूम पर्यंत जात नाही. ओके. पण नंतर मात्र काय होतं, 2 वर्षानंतर जसं वय वाढतं तसं इन्व्हॉलंटरी मसल सोबत एक्सटर्नल स्पिंचर येतात, बाहेरच्या स्पिंचर येतात, ते व्हॉलंटरी असतात. आणि म्हणून
मोठ्या माणसामध्ये लघवी थोड्या वेळासाठी आपण कंट्रोल करू शकतो. व्हॉलंटरी म्हणजे कशा ऐच्छिक असतात, ज्यामुळे आपण लघवी कंट्रोल करू शकतो. आणि मग प्रत्येक किडनीच्या मध्ये मिलियन्स ऑफ नेफ्रॉन असतात. ओके ओके हे झालं युरिन कसं बाहेर जातं तुम्हाला कळलं. युरेथ्रा ओपन झाला की लघवी बाहेर जाते आणि इथे युरिन जमा होते. युरिन ब्लॅडरमध्ये युरिन जमा होते आणि युरेथ्रामध्ये युरिन बाहेर जाते, जे कंट्रोल कोण करतं इंटरनल स्फिंक्टर आणि एक्सटर्नल स्फिंक्टर असे दोन असतात. ओके मी तुम्हाला म्हणत होतो की किडनीच्या मध्ये जेव्हा युरिन बनते ते नेफ्रॉन मध्ये बनते आणि मग नेफ्रॉन इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी. आणि हे पण लक्षात ठेवा की ह्युमन किडनी हे अबडॉमिनल ऑर्गन आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पेरिटोनियमचं कव्हरिंग असतं. ह्युमन किडनी मध्ये अबडॉमिनल ऑर्गन असल्यामुळं पेरिटोनियमचं कव्हरिंग असतं आणि म्हणून ह्युमन किडनीला आपण म्हणू शकतो काय इट इज मेसोडर्मल ओरिजिन अँड मेटानेफ्रिक. व्यवस्थित लक्ष देऊ नका. ह्युमन किडनी इज मेसोडर्मल इन ओरिजिन. तुम्हाला माहिती आहे जर्म लेअरमध्ये 3 लेअर असतात, एक्टोडर्म, मेसोडर्म, एंडोडर्म. तर त्यामध्ये किडनीचं जे ओरिजिन आहे ते मेसोडर्मल आहे पहिली गोष्ट. आणि किडनी कशा आहेत मेटानेफ्रिक असतात. ह्युमन किडनी आर मेटानेफ्रिक इन नेचर. ओके आणि साईज वगैरे तुम्हाला मला सांगितलं याचा किडनीचा होमिओस्टॅसिस कसं मेंटेन करतात ते पण बोललो मी तुम्हाला. कॉलम ऑफ बर्टेनी बद्दल बोललोय. ओके आणि ओके नंतर युरेटरची जी लांबी आहे, युरेटरची लांबी जी आहे युरेटर हे याची जी लांबी आहे जवळपास युरेटरची म्हणाले दिस इज युरेटर. युरेटर म्हणजे काय युरेटर इज नथिंग बट द ट्यूब्स युरिनरी ब्लॅडरला आणि युरिनरी ब्लॅडरला आणि किडनीला जोडते, त्याला आपण युरेटर असं म्हणतो. आणि युरेटरची लांबी लेंथ आहे 40 सेंटीमीटर आणि विड्थ आहे 6 मिलीमीटर. पुन्हा एकदा सांगलोय युरेटरची लांबी 40 सेंटीमीटर आहे आणि रुंदी 6 मिलीमीटर आहे. आणि युरेटर म्हणजे काय अशी ट्यूब आहे. आता बऱ्याच मुलांना युरेटर आणि युटरस मध्ये कन्फ्युजन होतंय. युरेटर आणि युटेरस, युटेरस म्हणजे गर्भाशयाची पिशवी जी स्त्रियांमध्ये असते फक्त, पण युरेटर मात्र दोघांमध्ये पण असतं, मेल मध्ये पण फिमेल मध्ये पण असतात. हे पाईप आहे जवळपास 40 सेंटीमीटरचा आणि 6 मिलीमीटर रुंदीचा. ओके जे किडनी मधून युरिन कुणीकडे नेते युरिनरी ब्लॅडर मध्ये जमा करते. म्हणून अशा प्रकारे हे युरेटरचं स्ट्रक्चर झालं. ओके आता युरिनरी ब्लॅडर काय म्हणतात किंवा युरेटर मध्ये कोणता टिश्यू असतो, युरेटरच्या भोवती ट्रान्झिशनल इपिथेलियम टिश्यू असतो. युरेटर इज कवर्ड बाय ट्रान्झिशनल इपिथेलियम. त्याच्यामध्ये व्हॉल्व वगैरे नसतात, त्यामुळे युरिन खाली येते डायरेक्ट. आणि युरिनरी ब्लॅडर तुम्ही पाहिला युरिनरी ब्लॅडर ज्यामध्ये पेल्विक कॅव्हिटी मध्ये असते आणि ज्यामध्ये अंदाजे 500 ml ते 1000 ml एवढी युरिन जमा होते. आणि युरिनरी ब्लॅडर कंटेन डिट्रोसर मसल्स दॅट इज स्मूथ मसल्स. युरिनरी ब्लॅडर मध्ये कोणत्या मसल असतात डिट्रोसर मसल असतात, स्मूथ मसल असतात, थोड्या ताणतात त्या. आणि याच्यावर स्ट्रेच रिसेप्टर पण असतात. स्ट्रेच रिसेप्टर पण असतात युरिनरी ब्लॅडरच्यावर, जे ताणल्यामुळं युरिनरी ब्लॅडर भरल्यामुळं सिग्नल सेंड करतात कोणाकडे सीएनएस कडे. आणि मग लघवीची प्रक्रिया होते, त्याला म्हणतात मॅच्युरेशन. पुन्हा एकदा सांगावे युरिनरी ब्लॅडरच्या वर डिट्रोसर मसल असतात, त्याला आपण ट्रान्झिशनल इपिथेलियम म्हणतो किंवा सॉरी स्मूथ मसल म्हणतो आपण. आणि ट्रान्झिशनल इपिथेलियम पण आहे. आणि स्ट्रेच रिसेप्टर असायचं, स्ट्रेच रिसेप्टर त्यामुळे ताणतात आणि ताणल्यामुळं सीएनएस कडे सिग्नल सेंड करतात. त्यासाठी मॅच्युरेशन साठी, मॅच्युरेशन म्हणजे काय लघवी करण्यासाठी त्या युरिनरी ब्लॅडर ताणल्यामुळं ओके ही प्रक्रिया होते. आणि सगळ्यात पुढचा जो पार्ट मी तुम्हाला घेतोय posterior side of the trigon there is the two opening of ureter by urethral opening. ट्रायगोनच्या posterior side ला पण आहे ओपनिंग आहे, तर आपण युरेथ्रल ओपनिंग म्हणलंय. आणि त्याला गार्ड करणारे 2 स्पिंचर आहेत, इंटरनल स्पिंचर आणि एक्सटर्नल स्पिंचर्स. आता आपण पुढचा पार्ट घालूय. नेक्स्ट पार्ट इज युरेथ्रा. युरेथ्रा मी तुम्हाला म्हणलं युरेथ्रा हा युरेथ्रा आहे. मेल मध्ये आणि फिमेल मध्ये थोडा वेगळा आहे. मेल मध्ये आणि फिमेल मध्ये थोडा वेगळा आहे युरेथ्रा. ओके तुम्हाला किडनीचे पूर्ण पार्ट समजवले मी. युरिन कुठं बनते नेफ्रॉन मध्ये बनते. नेफ्रॉन मधून इकडे येते असं इथून असे इकडे खाली जाते. आणि मग काय म्हणतो आपण युरिनरी ब्लॅडर मधून युरेथ्राच्या बाहेर जाते. ओके तर हे 4 पार्ट तुम्हाला कळलेले आहेत. ओके आणि मग युरेथ्राची जी लांबी आहे
ती मेल आणि फिमेल मध्ये वेगळे आहे. मेल मध्ये युरेथ्राची लांबी 20 सेंटीमीटर आहे आणि फिमेल मध्ये फक्त 4 सेंटीमीटर आहे. कोणाची लांबी? युरेथ्राची. आणि त्याचं फंक्शन पण थोडं वेगळं आहे. युरेथ्रा इन मेल आणि युरेथ्रा इन फिमेल कशा प्रकारे काम करतो पहा. मेल मध्ये पाहिला की युरिनरी ब्लॅडर आहे आणि युरेथ्रा असा लांब असतो किती 40 सेंटीमीटर सॉरी 20 सेंटीमीटर सॉरी 20 सेंटीमीटर एवढा युरेथ्रा आहे. आणि युरेथ्रा ओपन इनटू द टिप ऑफ पेनिस. युरेथ्रा पेनिसच्या टोकाला ओपन होतो आणि त्या टिपला म्हणतो आपण काय म्हणतो आपण? ग्लान्स पेनिस. युरेथ्रा ज्या ठिकाणी ओपन होतो त्या ओपनिंगला म्हणतात ग्लान्स पेनिस. ओके, ह्यूमन रिप्रोडक्शन मध्ये पाहणार आहोत. म्हणून पेनिस प्रेझेंट असल्यामुळं मेल मध्ये युरेथ्राची लांबी जास्त आहे. पेनिस प्रेझेंट असल्यामुळं मेल मध्ये युरेथ्राची लेंथ जास्त आहे. ओके, युरेथ्राची लेंथ जास्त आहे आणि युरिन बाहेर पडतं. आणखी एक महत्वाची गोष्ट की त्या युरेथ्रामधून काय काय बाहेर पास पडतं? युरेथ्रामधून ओके एक तर सेमन पण बाहेर पडतात. सेमन जे टेस्टिस कडून येतात सेमन. ओके, ते पण बाहेर पडतात आणि युरिन पण बाहेर पडते. म्हणून लक्षात घेऊन आहे का मेल मध्ये युरेथ्राची लांबी 20 सेंटीमीटर आहे. एक पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट युरेथ्रा इन द मेल इज कॉल्ड ॲज युरिनोजेनायटल डक्ट. का? बिकॉज दे कॅरी युरिन ॲज वेल एज सेमन. युरेथ्रा पुरुषामध्ये काय काय कॅरी करतो? लेगवीच्या वेळेस युरिन कॅरी करतो आणि सेक्शुअल कॉन्टॅक्टच्या वेळेस सेमन कॅरी करतो म्हणजे स्पर्म वगैरे कॅरी करतो. म्हणून त्याला म्हणतात युरिनोजेनायटल डक्ट. कोणामध्ये? पुरुषामध्ये. ओके, तर फिमेल मध्ये जर पाहिला फिमेल मध्ये दिस इज युरिनरी ब्लॅडर आणि दिस इज युरेथ्रा. युरेथ्रा आहे फिमेल मध्ये युरिनरी ब्लॅडर. ओके, मेल आणि फिमेल मध्ये युरिनरी ब्लॅडर सेम आहे पण युरेथ्राची लांबी मात्र इथं जास्त आहे आणि इथं मात्र छोटी आहे. ओके, आणि फिमेल मध्ये दोन ओपनिंग असतात. फिमेल मध्ये दोन ओपनिंग असतात. त्या वरच्या ओपनिंगला म्हणतात युरेथ्रल ओपनिंग. वरची जी ओपनिंग आहे त्याला काय म्हणतात? युरेथ्रल ओपनिंग म्हणतात. आणि खालची जी ओपनिंग आहे त्याला म्हणतात वजायनल ओपनिंग. वजायनल ओपनिंग असते. असे दोन ओपनिंग असतात. कुठं? फिमेल मध्ये युरेथ्रल ओपनिंग आणि वजायनल ओपनिंग असते. आणि या दोन्ही ओपनिंगला क्लोज करणारं जे स्ट्रक्चर असतं किंवा या दोन्ही ओपनिंगला मिळून म्हणतात या दोन्ही ओपनिंगला मिळून म्हणतात वेस्टिब्यूल. कोणाकोणाला? युरेथ्रल ओपनिंग आणि वजायनल ओपनिंग त्या दोघांना मिळून काय म्हणतात? वेस्टिब्यूल असं म्हणतात. वेस्टिब्यूल असं म्हणतात. ओके, म्हणजे की फिमेलच्या वजनामध्ये ओपन होतं. ओके, आणि मग खाली जो पार्ट असतो हा फोरकिट म्हणतात आणि इथं ॲनस आहे आणि दिस इज द स्ट्रक्चर ऑफ. हार्टकडे कसं येतं? ओके, मी तुम्हाला म्हणलं हार्टकडून अगोदर कोणाकडे जाते? सिस्टिमिक अॉर्टा म्हणजे बाहेर येणारी. हार्टकडून बाहेर येणारी कोण आहे? सिस्टिमिक अॉर्टा. सिस्टिमिक अॉर्टाची ब्रँच म्हणजे कोण? अब्डॉमेन मध्ये जाणारी डॉर्सल अॉर्टा. डॉर्सल अॉर्टा मधून डिवाइड होणारी कोण? रिनल आर्टरी जे किडनी मध्ये शिरते. रिनल आर्टरी मधून पुन्हा डिवाइड होते किडनी मध्ये जाऊन त्याला म्हणतात ऍफरंट आर्टिओल. ऍफरंट म्हणजे मध्ये शिरणारी आणि मग ऍफरंट आर्टिओल पुन्हा डिवाइड होते आणि कॅपिलरीचं नेटवर्क बनतं त्याला म्हणतात ग्लोम्युरुलस. ग्लोम्युरुलस मध्ये ब्लड फिल्टर होतं आणि न फिल्टर झालेलं ब्लड पुन्हा बाहेर येतं ग्लोम्युरुलस मधून आणि त्याला म्हणतात इफरंट आर्टिओल जे बाहेर येते. इफरंट आर्टिओल पुन्हा डिवाइड होते आणि पुन्हा रिनल ट्युब्यूलच्या भोवती नेटवर्क तयार करते. नेटवर्क त्याला व्यासारेक्टा वगैरे म्हणतात. त्याला म्हणतो आपण पेरिट्युब्युलर कॅपिलरीज. पेरिट्युब्युलर कॅपिलरीज पुन्हा कंबाईन होतात. व्हेन्यूल बनतं. व्हेन्यूलचं पुन्हा रिनल व्हेन बनते. रिनल व्हेन किडनी मधून बाहेर येते आणि मग बाहेर आल्यानंतर इन्फेरियर वेना केवाला जॉईन होते आणि इन्फेरियर वेना केवा जे अब्डॉमेन मधून वर येते कुठं? हार्टकडे आणि मग हार्टच्या राईट आर्टरीमध्ये ओपन होते. त्याला इन्फेरियर वेना केवा म्हणतात. त्यालाच आपण पोस्ट कॅव्हल म्हणतो जे हार्ट मध्ये वापस जाते. आणि अशा प्रकारे हार्ट टू किडनी आणि किडनी टू हार्ट कसं ब्लड पास होतं. युरेथ्रल ओपनिंग आणि वजायनल ओपनिंग दोघांना वेस्टिब्यूल म्हणतो आपण. वेस्टिब्यूल्स. वेस्टिब्यूलच्या भोवती काय असतं? वेस्टिब्यूलच्या भोवती असतं मायनर कॅलिक्स किंवा लॅबिया मायनोरा. लॅबिया
मायनोरा, त्याच्यामध्ये कोण असतं? लॅबिया मेजोरा, लॅबिया मेजोरा. ओके. आणि हे वर जे आहे लॅबिया मायनोराच्या वरच्या साईडला त्याला म्हणतो आपण क्लायटोरिस. क्लायटोरिस नावाचा पार्ट असतो. ओके. सो क्लायटोरिस जे फिमेल मध्ये सेक्शुअली एक्साइटेड पार्ट आहे. जसं मेल मध्ये ग्लान्स पेनिस असतो किंवा पेनिस असतो, तसं फिमेल मध्ये क्लायटोरिस असतं, ज्याला सुडो पेनिस म्हणतात. ओके. आणि त्याच्या भोवती असतं मॉन्स प्युबिस, जे फोल्डिंग असतं. आणि या सगळ्याला म्हणून म्हणतात मग उल्वा, VULVA, उल्वा असं म्हणतात, फिमेल मध्ये असतं. ओके. तर मग एवढं फक्त लक्षात ठेवायचंय की युरेथ्रा इन द मेल कॅरी युरिन ॲज वेल एज सेमन, म्हणून त्याला म्हणतात युरिनोजेनिटल डक्ट, जे 20 सेंटीमीटर लांब आहे. आणि फिमेल मध्ये युरेथ्रा 4 सेंटीमीटर लांब आहे, 4 सेंटीमीटर, आणि जे फक्त युरिन कॅरी करते. आणि फिमेल मध्ये 2 ओपनिंग असतात. जी वरची ओपनिंग आहे त्याला युरेथ्रल ओपनिंग म्हणतात, आणि खालची ओपनिंग आहे स्लीट सारखी त्याला वजानल ओपनिंग म्हणतात. ओके. युरेथ्रल ओपनिंग लहान असते, वजानल ओपनिंग मोठी असते. मोठी का असते? कारण वजानल ओपनिंगचे 3 फंक्शन आहेत. कोणकोणते 3? एक टू रिसीव्ह द पेनिस ड्युरिंग सेक्शुअल कॉन्टॅक्ट. 2 मॅन्स्ट्रुअल ब्लिडिंग मध्ये ब्लड डिस्चार्ज होतं. आणि नंबर 3 बर्थ कॅनल ड्युरिंग डिलिव्हरी. बर्थ कॅनल मध्ये बेबी बाहेर येतो तिथून वजानल ओपनिंग मधून. सो दिस इज अबाउट द difference between the male and female urethra. Okay, we are seeing next part will continue tomorrow. The excretory organelles may differ from animal to animal and have evolved from simple to complex structures based on the needs of the organism. The excretory system is a biological system that helps in the removal of metabolic waste products from an organism. Much of the excretion in man is executed by the urinary system, which constitutes a pair of kidneys, a pair of ureters, a urinary bladder, and the urethra. Of these, the kidneys play a very vital role. They filter blood by removing nitrogenous wastes, regulate blood pressure, and assist in the production of red blood cells. The kidneys are compact, bean-shaped organs on either side of the spinal cord in the lower back. More precisely, they are situated between the last thoracic and third lumbar vertebrae in close proximity to the dorsal inner wall of the abdominal cavity. The 11th and 12th ribs partially protect the upper part of the kidneys. The right kidney, which is near the liver, is slightly lower than the left one, which is adjacent to the spleen. The kidneys are reddish-brown in color. In an adult, each kidney measures about 10 to 12 centimeters in length, 5 to 7 centimeters in breadth, and 2 to 3 centimeters in thickness. Each kidney weighs about 120 to 170 grams. The kidneys have an outer convex surface and an indentation or a notch on the inner concave surface called the hilum, through which blood vessels, nerves, and the ureters pass. The kidney has a tough, fibrous outer layer called a capsule, and its longitudinal section shows that its inside is differentiated into 2 main regions, an outer cortex and an inner medulla. There are about 8 to 18 cone-shaped structures in the medulla called medullary pyramids, which project into the calyces. The tip of each medullary pyramid is called a papilla. The cortex protrudes or extends between the pyramids as renal columns called the columns of Bertini. The medullary pyramids project into the calyces, which lead to a wide funnel-shaped space called the renal pelvis. Each kidney contains about 1 million nephrons in the cortical region.